रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा असा 2 BHKचा फ्लॅट आहे, जो एव्हरेस्टवर्ड नावाचं कॉम्प्लेक्स आहे. ढोकळी कोलशेत रोडलाच हा एव्हरेस्टवर्ड नावाचा साधारणतः 15 वर्ष जुना असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर फ्लॅटमध्ये तुम्हाला चांगली मोठी अशी बाल्कनी मात्र नक्की मिळते. ज्या बाल्कनीला जर तुम्ही बघितलं, इकडे ह्या पद्धतीला ग्रिल लावलेलं आहेत. त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट फ्लोअरला असल्या कारणाने इथं पण ग्रिल लावून ठेवले, जेणेकरून रात्रीचं बंद करून पण राहू शकतं माणूस. आणि बाल्कनी बंद जर बघितलं तर मग मात्र असा मोकळा ढाकळा व्ह्यू मात्र तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो. इकडनं हवा मात्र चांगली नीटनेटकी येऊ शकते. आणि पुढे जर आपण आलो तर हा जो फर्निश फ्लॅट आहे, याच्यामध्ये कोणतंच सामान काय घेऊन जाणार नाही येतं. बाहेर जाताना हा फ्लॅट नॉर्थ ईस्ट असणार आहे. बाहेर आल्यानंतर नॉर्थ ईस्ट आहे. समोर 2 फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत. टोटल 4 फ्लॅट ह्या फ्लॅटमध्ये आहेत. जुन्या पद्धतीनं हे असं लोखंडाचं ग्रिल मात्र ह्या फ्लॅटमध्ये ऑलरेडी लावलेलं आहे. आतमध्ये इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे थोडं फर्निचरचं काम आहे. इकडं डायनिंग प्लस टी व्ही युनिटचं सेट केलेलं काम आहे. ह्या साईडला जर बघितलं तर परत इकडे असं वरती स्टोरेजसाठी पण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. आणि इकडे नंतर आल्यानंतर इथं पण एक टी व्ही युनिटचं होतं. वरती परत तुम्ही जर बघितलं तर स्टोरेज आहे. इकडे मात्र एक सोफा ठेवलेला आहे. आणि आपण व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर जी बाल्कनी दाखवली होती ती बाल्कनी ठेवलेली आहे. याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 3000 रुपये ह्या 2 BHKचा मेंटेनन्स असणार आहे. आणि फ्लॅट जर बघितला तर तसा बघितलं तर 600 मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कार्पेट असणार आहे. कॉम्प्लेक्स खूप मोठा आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे यांनी छोटंसं कपाट ठेवलं आहे, पण तुम्ही पूर्ण मोठं असं कपाट इथे बनवू शकता. इथं वॉशिंग मशीनचा पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. आणि इकडे जर आपण आलो तर इथे मात्र तर मस्त असं सुंदर चांगलं किचन आहे. आणि इथे ही गॅसची पाईपलाईन ऑलरेडी ह्या किचनमध्ये आलेली आहे. आणि इकडे परत एक वॉश बेसिनसाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धती इथं पण चांगली सुंदर अशी जागा आहे. जी वॉशिंग मशीन आपण तिकडे ठेवलेली आहे, ती वॉशिंग मशीन आपण ह्या साईडला मात्र नक्की घेऊ शकतो. फ्लॅटचा रेटही खूप मी फायनलच रेट सांगणार आहे, त्याच्यात काय कमी जास्त नाही, ही काय गोष्ट होणार नाही, अशा पद्धतीचा रेट सांगणार आहे. पुढं आल्यानंतर जर आपण इकडे आलो तर इथे तुम्ही बघू शकता, खूप मस्त असं चांगल्या पद्धतीचा हा बेडरूम असणार आहे. ह्या साईडला सेंटर टेबल, अधिक वरती जर साईडला तुम्ही बघितलं तर स्टोरेज आणि अशा पद्धतीचं एक चांगलं डिझाईन केलेलं ऑलरेडी तुम्हाला इकडे मिळतं. आणि जर इकडे आपण आलो तर इथे पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी टाईप बाल्कनी मात्र इथे पण उपलब्ध नक्की असणार आहे. हे जे फर्निचर केलेलं आहे हे चांगल्या पद्धतीचं फर्निचर आहे. हे सगळं वापरात येणारं फर्निचर आहे. फक्त मला असं वाटतं घरामध्ये एकदा पेंटिंग चांगल्या पद्धतीची एक साफसफाई आणि पेंटिंगची ह्या घरामध्ये नक्की गरज असणार आहे. इकडे पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला परत एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं आहे. आणि इथे पाण्याचा किंवा लाईटीचा काय प्रॉब्लेम नक्कीच नाही आहे. खाली बघितलं तर गार्डन वगैरे पण मोठं आहे. सध्या स्विमिंग पूल मात्र चालू नाही, पण गार्डन वगैरे मोठं आहे. नंतर पुढे आल्यानंतर परत तुम्ही बघू शकता इथं स्टोरेजसाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कपाट ऑलरेडी बनवलेलं आहे. इकडे ह्या साईडला तिथे तुम्हाला इथं पण एक सेंट्रल टेबल म्हणा, त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी केलेल्या आहेत. इकडे पण तुमच्या बेडरूमला मात्र मोठी चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी आहे, जी तुम्हाला प्रॉपर वापरता येईल. आणि समोरून जर तुम्ही बघितलं तुम्हाला एव्हरेस्टला आतल्या इंटरनल ज्या बिल्डिंग्स आहेत त्याचा व्ह्यू मात्र तुम्हाला ह्या बाल्कनीमधनं नीटनेटकाने पद्धतशीर मात्र दिसतो. त्याच्यानंतर मग ह्या साईडला आला तर तुम्ही बेड त्यांनी ऑलरेडी ठेवलेला आहे. आणि ह्या साईडला जर आपण इथे आलो तर इथे तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण दिलं गेलेलं आहे. जुनं ते सोनं. ज्या मंडळींना खालच्याच फ्लोअरला घर हवं आहे, पार्किंगची गरज नाही आहे, ह्या फ्लॅटमध्ये पार्किंग नक्कीच नाही आहे. जर पार्किंग घ्यायची मिळेल तर 1000 रुपये महिन्याप्रमाणे तुम्हाला पार्किंग उपलब्ध मिळेल. पण सध्या ह्या फ्लॅटमध्ये पार्किंग 101% नसणार आहे. अशाच पद्धतीचा हा एक 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा 91 लाख रुपीज नॉट निगोशिएबल, म्हणजे 91 लाखामध्ये हा 1 रुपया कमी होणारा नाही. अशा पद्धतीचा 600 कार्पेटचा फुल्ली फर्निश फ्लॅट आपल्याला मिळणार आहे. ज्या मंडळींना असं घर चालणार आहे, बजेटचा जे विषय सगळा आहे, त्या लोकांसाठी हे घर आपल्याला उपलब्ध असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम असतो, जेणेकरून तुमच्याकडून आमच्याकडनं रोज काहीतरी चांगल्या गोष्टी जात राहाव्यात, हे त्याच्या पाठीमागचा आपला मानस आहे. राहिला प्रश्न आम्हाला तेवढं ते जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं आणि ते सगळं केलं तर जरा बरं होईल, जेणेकरून आमचं जे काम चाललं आहे ते तुमच्यापर्यंत अजून चांगल्या पद्धतीचं पोहोचत जाईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.